नमस्कार. मी वैद्य अतुल गोगरे. गरम गरम पोहे, गरम गरम मिसळ किंवा उसळ किंवा गरम गरम गोडवरण भात आणि त्यावर तुपाची धार आणि त्याबरोबर एक पदार्थाची गरज आपल्याला प्रकर्षाने जाणवते, तो म्हणजे वर्ण पिळण्यासाठी लिंबू किंवा लिंबू रस. किंवा आपण अगदी उन्हात गेलो आहोत किंवा उन्हातनं घरी आलो आहोत आणि आपल्यासमोर कोणी थंडगार लिंबाचा रस किंवा लिंबू सरबत पुढे केलं तर आपला जीव अगदी शांत होतो. अगदी ते बघूनच तोंडाला पाणी सुटतं. असा हा लिंबू चवीला देखील आंबट गोड आहे आणि पोषण करणारा देखील आहे. तर आज या लिंबाचे आपल्या आरोग्यासाठी काय उपयोग होतात हे समजून घेऊयात. लिंबती सिंचती आम्लरसम म्हणजे लिंबू हा आंबट गुणाचा आहे, आम्लरसाचा आहे. याचा विपाक हा मधुर आहे आणि वीर्य हे अनुष्ण आहे, म्हणजे ना तो उष्ण आहे ना शीत गुणाचा आहे. त्याचप्रमाणे हा लघु आणि तीक्ष्ण गुणाचा आहे, म्हणजे हा भेदन करणार आहे. आता या लिंबाला काही आयुर्वेदामध्ये पर्यायी नावं देखील आहेत, ते म्हणजे निंबू किंवा निंबूक अशी त्याची पर्यायी नावं आहेत. आता लिंबू आपल्या आरोग्यासाठी कसा काय हितकारी आहे, ह्याचा वापर किती प्रमाणात करावा हे देखील समजून घेऊ. या लिंबाचं सर्वात पहिलं आणि छान कार्य ते म्हणजे उदरशूलासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. उदरशूल म्हणजे पोटात दुखणं, मग ते वातामुळे असू दे, पित्तामुळे असू दे किंवा कफामुळे असू दे. याच्या आंबट गुणामुळे तो वात शमनासाठी कार्य करतो. तसंच मधुर विपाकामुळे पित्त शमनासाठी देखील कार्य करतो. लघु आणि तीक्ष्ण गुणाचा असल्यामुळे कफशमनासाठी देखील कार्य करतो. त्यामुळे उदरशूलामध्ये या लिंबाच्या रसाचा फार चांगला उपयोग होतो. दुसरा याचा गुण म्हणजे ज्यांना भूक लागत नाही आहे, ज्यांना अन्नपदार्थ समोर आल्यावर खायची इच्छा होत नाही आहे, अशा लोकांना भूक वाढवण्यासाठी, अग्निदीपन करण्यासाठी लिंबू फार छान काम करतो. जेवणाच्या आधी साधारण अर्धा चमचा अद्रक म्हणजे आल्याचा किस, त्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस आणि थोडंसं चिमूटभर सेंधव मीठ टाकून ते जर मिश्रण आपण जेवायच्या आधी अर्धा ते 1 तास खाल्लं तर आपल्याला भूक न लागण्याची समस्या नक्कीच दूर होते आणि चांगल्या पद्धतीने भूक लागते. त्याचप्रमाणे अजून याचा गुण आहे तो म्हणजे अन्न पचन करणं. जर खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नसेल, पोटामध्ये जड वाटत असेल, तर अन्न पचनासाठी देखील या लिंबाचा फार छान उपयोग होत असतो. अजून एक या लिंबाचं एक काम आहे ते म्हणजे वातानुलोमन करणं. म्हणजे जेवण झाल्यावर पोट जड वाटतंय, जेवण झाल्यावर गॅसेस, ब्लोटिंग, ॲसिडिटी अशी समस्या उद्भवत आहे किंवा जेवण झाल्यावर छातीवर दाब पडत आहे, तर अशा व्यक्तींनी या लिंबाच्या रसाचा जर वापर योग्य पद्धतीने केला तर त्यांना वातानुलोमन कार्य असल्यामुळे याचा नक्कीच चांगला उपयोग होतो. यामध्ये लिंबाचा रस आणि थोडंसं मध जेवायच्या आधी जर सेवन केलं तर वातानुलोमन कार्यासाठी म्हणजे हे त्रास न होण्यासाठी याचा छान उपयोग होत असतो. त्याच पद्धतीने लिंबू हा पित्त शमन देखील करतोय, कारण त्याचा मधुर विपाक आहे. तर ज्यांना पित्ताचे विकार आहेत, ज्यांना ॲसिडिटीसारखी समस्या आहे, तर अशा लोकांनी देखील लिंबाचा वापर केला तर त्यांना पित्त शमनाची प्रॉब्लेम नक्कीच दूर होतो. त्याच पद्धतीने या लिंबाचे अजून असे काही गुण आहेत, ते म्हणजे एक आश्चर्यकारक असा गुण आहे तो म्हणजे लिंबू हा लूज मोशन ज्यांना होत आहे त्यांच्यासाठी तो उपयोगी आहेच, पण ज्यांना मलावष्टंभ म्हणजे कॉन्स्टिपेशनची समस्या आहे त्यांच्यासाठी देखील उपयोगी आहे. म्हणजे हे दोन्ही अगदी विरुद्ध गोष्टी आहेत, पण या दोघांसाठी एकच औषध आहे ते म्हणजे लिंबू. कारण ज्यांना लूज मोशन होत आहे तर लूज मोशनमध्ये देखील लिंबू उपयोगी आहे आणि ज्यांना पोट साफ होत नाही आहे, कॉन्स्टिपेशन आहे, तर लिंबाच्या भेदन गुणामुळे तो मलावरोधामध्ये देखील तितकाच उपयोगी आहे. अजून एक लिंबाचा छान गुण म्हणजे तो जंतुघ्न आहे, म्हणजे कृमी समूह नाशन असं सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यांना त्वचेचे विकार आहेत, पित्तामुळे त्वचेचे अनेक विकार आहेत किंवा ज्यांना त्वचेला सतत खाज सुटते, ज्यांची खूप ऑइली त्वचा आहे, तर अशा लोकांना अगदी मुलतानी मातीमध्ये थोडासा लिंबाचा रस पिळून ती माती जर लेप केला गेला तर ऑइली स्किनचा प्रॉब्लेम देखील दूर होतो, त्वचेला खाज येण्यासारख्या समस्या देखील दूर होतात. त्याच पद्धतीने ज्यांना केसाच्या समस्या आहेत, ज्यांच्या केसामध्ये अधिक प्रमाणात कोंडा होत आहे, केस अधिक ऑइली होत आहेत किंवा केसामध्ये खाज येत आहे, तर अशांनी देखील खोबरेल तेल, थोडासा लिंबाचा रस आणि कापूर हे मिश्रण जर एकत्रित पद्धतीने हे तेल जर केसांना लावलं तर त्यांच्या या समस्या, केसाच्या समस्या देखील नक्कीच दूर होतात. त्याच पद्धतीने लिंबाचा अजून एक उपयोग आहे तो म्हणजे हा मेदवृत्ती कमी करतो. म्हणजे ज्यांना अधिक प्रमाणात फॅट आहे अशा लोकांना वजन उतरवण्यासाठी लिंबाचा फार छान उपयोग होतो. उपाशीपोटी साधारण अर्धा चमचा ते 1 चमचा लिंबाचा रस आणि अर्धा ते 1 ग्लास गरम पाणी हे मिश्रण
जर आपण घेतलं तर वजन उतरवायला, आणि नियमित घेतलं तर वजन उतरवायला याचा चांगला उपयोग होतो. पण याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवावी की यामध्ये मध टाकू नये, कारण मध आणि गरम पाणी हा विरुद्ध संयोग आहे. त्यामुळे मध न टाकता फक्त लिंबू आणि पाणी या 2 गोष्टी पुरेशा आहेत. अजून एक लिंबाचा खूप छान उपयोग आहे, तो म्हणजे हा विषग्न आहे. आता आपल्याला असा प्रश्न पडेल की आपण असं काय बरं खातो की अगदी विषाप्रमाणे परिणाम दिसतात. तर आपल्या नकळत आपण अशा अनेक गोष्टी खातो की जेचा परिणाम आपल्या शरीरावर दिसत असतो. ते म्हणजे फास्ट फूड असेल, जंक फूड असेल, धूम्रपान मद्यपानासारख्या सवयी असतील, किंवा हायली प्रोसेस्ड फूड असेल, विरुद्ध अन्न असेल. हे शरीरामध्ये गर्विष उत्पन्न करतात, हे शरीरामध्ये काही विषाक्त अंश उत्पन्न करतात. तर लिंबाचा गुण आहे तो म्हणजे विषग्न. तो शरीराला नॅचरली डिटॉक्स करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अशा लोकांनी जर नियमित लिंबाचं सेवन ठेवलं तर त्यांना नक्कीच शरीर शुद्धीसाठी, नॅचरली डिटॉक्स होण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. त्याच पद्धतीने या लिंबाचा अजून एक उपयोग आहे, तो म्हणजे तृष्णा निग्रहण. म्हणजे ज्यांना सतत तहान लागते, उन्हाळ्याच्या दिवसात हे खूप जाणवतं, पाणी पिलं तरी समाधान होत नाही, तोंड सतत कोरडं पडतं. तर अशा लोकांना नुसतं लिंबू दिसला जरी तरी त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. आणि लिंबाचं सरबत जर प्यायला भेटलं तर त्यांचं तृष्णा निग्रहण म्हणजे सतत तहान लागायची समस्या तर नक्कीच दूर होते. त्याच पद्धतीने या लिंबाचा अजून एक आणि छान गुण आहे, तो म्हणजे रक्तवाढीसाठी हा उपयोगी आहे. कारण रक्तवाढीसाठी, रक्ताची बनण्याची प्रोसेसमध्ये हिमोग्लोबिन बनण्यासाठी, लोह बनण्यासाठी लिंबू म्हणजे व्हिटॅमिन सी हा उपयोगी आहे. व्हिटॅमिन सी हा रक्तवाढीसाठी, रक्त बनण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे रक्तवाढीसाठी देखील लिंबाचा उपयोग होत असतो. त्याचप्रमाणे हा व्हिटॅमिन डीचा सोर्स आहे, व्हिटॅमिन सीचा सोर्स आहे. त्यामुळे इम्युनिटी बूस्टर म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील लिंबाचा छान उपयोग होतो. अशा पद्धतीने हा लिंबू हा चवीला तर आंबट गोड आहेच, पण शरीराचं पोषण करण्यासाठी, शरीराला अनेक बल देण्यासाठी लिंबू तितकाच उपयोगी आहे. पण याचा वापर योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. साधारण किती बरं लिंबाचा वापर करावा, तर 5 ते 10 ml एवढा लिंबाचा रस आपल्या शरीरासाठी पुरेसा असतो. अधिक प्रमाणात मात्र याचा वापर करू नये. का बरं करू नये ते देखील समजून घेऊ. कारण आपण जेवणामध्ये सुद्धा लोणचं हे थोडंसं खातो, साधारण इतकं, भाजी इतकं खात नाही. कारण लिंबू हा आम्लरसाचा आहे, आणि आम्लरसाचा एक गुण असा आहे की आम्लरस हा शरण करतो, म्हणजे आम्लरस हा क्षय करतो. म्हणजे अधिक प्रमाणात या आम्लरसाचा जर वापर झाला तर हाडांना ठिसूळता येणं ही एक समस्या उद्भवू शकते, आणि पुढे ऑस्टिओपोरोसिस सारखी समस्या देखील काही जणांमध्ये उद्भवू शकते. तसंच लिंबू रस जर दररोज डोक्याला लावत असेल, दररोज कोणी त्याचा ॲप्लाय करत असेल, तर त्याचा एक तर गुण मी सांगितला की तो शरण करतोय, तो क्षय करतोय, म्हणजे हाडांमध्ये ठिसूळता उत्पन्न करत आहे किंवा हाडांचं आरोग्य बिघडवत आहे अधिक प्रमाणात वापर झाला तर. पण त्याचबरोबर तो ॲसिड असल्यामुळे तो ब्लिचिंग करत आहे, म्हणजे केसांना देखील प्रॉब्लेम होणार आहे जर त्याचा जास्त वापर झाला. त्याच पद्धतीने लिंबू रस हा दाताचे एनॅमलचं स्वास्थ्य देखील बिघडवत असतो, म्हणजे दाताच्या वरचं जे हार्ड कोटिंग आहे त्याला एनॅमल म्हणतात, ह्याचं देखील स्वास्थ्य बिघडवणारा हा अधिक प्रमाणात वापर केला तर कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे योग्य पद्धतीने जर या लिंबाचा वापर केला तर हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे. चवीला पण आंबट गोड आहे आणि आरोग्य देखील देणार आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार देखील आहे. पण जर त्याचा अतिरेक झाला तर मात्र अति सर्वत्र वर्ज्यते या म्हणीप्रमाणे तो त्रासदायक देखील आहे. धन्यवाद.